12 जानेवारी 2025 रोजी स्वराज्य जननी जिजाऊ युगपुरुष स्वामी विवेकानंद व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती संयुक्तरित्या श्री साई रेणुका पार्क नगरीतील महिलांनी उत्साहात साजरी केली। यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रंजना देवकुमार पाटील व प्रमुख पाहुणे म्हणून मंजुषा भंडारे या उपस्थित होत्या। कार्यक्रमाचे प्रास्ताविक फाल्गुनी उपरीकर यांनी केले। प्रास्ताविकेतून उपरीकर यांनी जिजामाता, सावित्री माता व स्वामी विवेकानंद यांच्या संयुक्त जयंती कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली। या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख मार्गदर्शिका पद्मा चेवटे यांनी साई रेणुका नगरीतील महिलांना महापुरुषांचे पुस्तके व पराक्रमी महिलांच्या यशोगाथेची पुस्तके वाचनाचा संदेश दिला। अश्विनी गौरकर, शारदा गोविंदवार, सीमा ठाकरे, माया सरोदे, अश्विनी जाधव, सुरेखा नरवाडे, ज्योती बिरादार, विद्या भारती, दीपाली काडे, आरती अंबुलकर, अर्चना वानखेडे यावेळी उपस्थित होत्या। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पल्लवी पाटील यांनी सहकार्य केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फॅन्सी नखाते यांनी केले व आभार प्रदर्शन प्रिया कान्हव यांनी केले। हा जो 15वाडा आहे वाचन महाराष्ट्र संकल्प म्हणून त्यांनी घोषित केलेला आहे आणि मग मुलांना विविध ठिकाणी मग वाचायला पुस्तकं द्यायले आणि त्याच्यातून तुम्हाला काय वाटते ते लिहून आणा, म्हणजे आपण आपल्या भाषेत सांगायला हरकत नाही। समीक्षात्मक लेख ज्याला आपण म्हणतो तर ते लिहून आणल्यानंतर मग मुलांचा आकलन शक्ती कसा आहे हे या ठिकाणी सध्या सुरू असलेलं असं आवर्जून सांगावंसं वाटते या निमित्तानं। मग ही करत असताना आपण वाचलं तर लेकरू वाचल हे तर आहे, तर मग आपण जे आता माध्यमं आलेले आहेत आणि इकडं ई लर्निंग आहे, ई बुक आहे, तर आपल्या दुर्दैव असं आहे की भारताचं वाचन करण्यापेक्षा मुलांना मग ते माध्यमांचा दुरुपयोग होत आहे, कारण त्याच्यामध्ये एवढी माहिती आहे। स्पर्धेचं युग आहे, आता तुम्हालाही माहित आहे। आता इथं किनवटजवळ वजरा म्हणून गाव आहे, त्या ठिकाणी 7वी पासून 5वी पासून परीक्षेला आता जे स्पर्धा परीक्षेत विद्यार्थी सहभागी होतील त्यांना 51,000चा पहिलं बक्षीस पारितोषिक ठेवण्यात आलेलं आहे। तर हे असं स्पर्धेच्या युगामध्ये, या धावपळीच्या युगामध्ये ठिकठिकाणी अनेक नांदेड जिल्ह्याचे जे कलेक्टर झालेले आहेत त्यांच्या शुभेच्छा देखील घेतलेल्या आहेत। तर हे सगळं प्रेरणादायी प्रवास आपल्या सोबत आहे आणि मग त्यांच्यामध्ये जिद्द कशी निर्माण करावी हे आपल्यापासूनच सुरुवात करायला हरकत नाही। आणि वाचनामुळे जीवनामध्ये सकारात्मकता येते, कुठे नैराश्य आलं तरीही आपण त्याला दूर करू शकतो, एवढी ताकद त्या वाचनामध्ये आहे, त्या साहित्यामध्ये आहे। आणि मग त्याच्यातून तुमचा मुलगा, तुमची मुलगी त्यांनी साहित्यिक होतील, मग कोणी कवी होईल, कोणी मग नाटककार होईल, कोणी कादंबरीकार होईल, कोणी कथा लिहील, कोणी क्रिटिसिझम समीक्षात्मक लेख लिहील। तर अशा पद्धतीने जीवनाचा सर्वांगीण विकास करणारं आपल्याला सांगायचं असेल तर वाचन अतिशय महत्त्वाचं आहे। तर या निमित्तानं म्हणजे हेच सांगायचं होतं आणि ते सुरुवात कुठून करायची। मग आपण काय करतो, आता कुठं लग्न असेल, वाढदिवस असेल तर आपण दुसरे त्यांना भेट देतो मुलांना, तर त्या ठिकाणी जर आपण पुस्तकं देण्याचा उपक्रम जर राबवला तर आणखी ही वाचन प्रेरणा बळावल्याशिवाय राहत नाही। या निमित्ताने मला सांगावंसं वाटते। आणि जोसेफ मर्फी काय म्हणतात, 10 लाख 10,000 लाख प्रति विकलेले पुस्तकं आहेत। तर त्यांनी हे सांगितलेलं आहे की तुम्ही नेहमी सकारात्मक विचार करा त्या पुस्तकामध्ये, म्हणजे मी हे करू शकतो, मी हे करू शकते, मग हे मी बदल घडून आणू शकतो। हे जर सतत आपण सकारात्मक जर विचार केलं तर निश्चितच ते गोष्ट घडूनच जाते। म्हणून त्यांनी अनेक उदाहरणं त्यांच्या व्याख्यानांचं पुस्तक आहे, तर ते आपण करू शकतो। आता म्हणून आजकाल म्हणजे अशिक्षित कोणीच नाही, आता इथं जर बसलेले आहे तर सगळे सुशिक्षित आहेत। तर आपला अमूल्य वेळ आणि इतकं वेळ महत्त्वाचा आहे, तुम्ही जितकं ते वेळ जपाल तितकं तुमच्या जीवनामध्ये सगळं काही यश मिळून जाईल आणि तुमचा परिश्रम असेल तर त्या यशाला पर्याय राहत नाही। इच्छाशक्ती प्रबळ असली की बाकी सगळं मिळून जाते, असं तरी मला अनेक साहित्यिकांच्या अभ्यासातून वाटते आणि त्याच्यातूनच मी आज मत मांडायले। आणि मग आपण सकारात्मकतेकडे वळतो। मला सुरुवातीला तर माझंच उदाहरण देते, मला खरं तर शिक्षिका व्हायचं होतं, छानपैकी छडी घ्यायचं, मुलांना शिकवायचं माझं खूप स्वप्न होतं।
पहिली ते 7वी जे प्राथमिक शिक्षिका आणि मला 12वीचा रिझल्ट आला आणि मला पडले 396 मार्क आणि D.Ed 397ला क्लोज झाला. केवळ 1 मार्क कमी पडला आणि मग मी रडत पडत आता मला शिक्षण घ्यायचं नाही, सतत मी घरी बोलत होती आणि कशाला आता नांदेडला जायचं असंही मला वाटत होतं. पण BA द्वितीय वर्षाला बिनपटाची चौकट इंदुमती जोंधळे यांचं आत्मचरित्र आमच्या अभ्यासाला होतं आणि मग ते सर शिकवत होते आणि नंतर मी त्याचं पूर्ण वाचन केलं आणि ते पुस्तक मी आज दैवत मानते. आणि इंदुमतीला तर तिचे आत्मचरित्र आहे आणि इंदुमतीच्या आईचा आणि वडिलांचा प्रेमविवाह होतं आणि त्यांच्या वादातून वडिलांनी रागाच्या भरात येऊन आईला त्या खुंटीनं मारतात तेव्हाच ती गतप्राय होते. आणि मग ही 4 लेकरं होती आणि छोटं दूध न मिळाल्यामुळं इंदुमतीची छोटी बहीण मग ती 6 महिन्यातच देवाघरी जाते. मग ते 2 भाऊ आणि मग इंदुमती यांना रिमांड होममध्ये शिफ्ट करावं लागते. आणि कोणत्याही पाहुण्याकडेही आता 3 लेकरं कसं संपादणार हे खरंच आहे. मग ती वाढत असताना तिला आता प्रचंड दुखतं. मग दिवाळीच्या सुट्टीमध्ये जायचं कुठं आणि खायचं काय. मग इंदुमती काय करायची, त्या हॉस्टेलमध्ये जे कोणी आता करंजी चिवडा लाडू आणायचे ते चोरून खायची. त्या पुस्तकामध्ये आहे, बिनपटाची चौकट नावाचं पुस्तक आहे, आपण वाचू शकतो. आणि मग ती वाढत गेली आणि समाजसेवक त्यांच्याकडे लक्ष देत गेले इंदुमतीकडं. आणि आज इंदुमतीचे अनेक ग्रंथ आहेत आणि मला मग त्या पुस्तकातून मला हे सांगायचं आहे तुम्हाला की मला कळत गेलं की इंदुमतीला तर एवढं दुःख आहे. आणि मग ती महावीर जोंधळेशी तिचा नंतर विवाह होतो, जे लोकमतचे पत्रकार औरंगाबादला होते आणि ती मुख्याध्यापिका, तिचं मुलाखत मी घेतलेलं आहे. मग मला वाटत होतं कुठेतरी मग माझ्यामधला नैराश्यपणा निघून गेला. चला आता आपण इथं थांबायचं नाही, इंदुमती सारखं तर आपलं जीवन नाही, आपल्याला त्यांच्यापैकी 10 पटीनं चांगलं आहे. म्हणून मग मी त्या दिवशीपासून ठरवलं काही असू द्या आपलं जिद्द आपण कायम ठेवलं पाहिजे. हे नाही तर मग पुढे आपण आता चराट वळवायला सुरुवात करूया. कुठेतरी त्या चराटचं वळणं थांबेल आणि आपल्याला यश नक्कीच मिळेल. मी या आशेवरच मग शिकत गेले आणि मग मी या आज तुमच्या समोर उभी राहून अतिशय प्रामाणिकपणानं जे काही घडले मी ते इंदुमतीच्या बिनपटाची चौकट यामुळे सांगते. आणि ते पुस्तक माझं दैवत आहे हे सांगायला मला काहीही तर अशा पद्धतीनं इंदुमती जोंधळेंचं चरित्र माझ्यासाठी प्रेरणादायी आहे, राहणार आणि हे असंच राहील. आणि मी त्यांचं इंदुमतींचं जीवनपट उलगडायला मला कुठेही कमीपणा वाटणार नाही. संजय गोगरे, विदर्भ न्यूज, माहूर.